निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपण पाहत आहात की त्या अघोरी लोकांनी नागलोकातील एका दुष्ट नागिणीला आव्हान केले आहे आणि तिला नागनाथच्या आत्याचं रूप देऊन त्याच्या घरी पाठवले आहे। हो जालिंदर, आणि तरी गुरुदेव, त्याच्या घरात नेमकं काय घडत आहे हे आपण त्याला सरळ सांगायचं देखील नाही अशी आपली आज्ञा आहे। परंतु ह्या सगळ्यात काही अनिष्ट घडायला नको गुरुदेव। आपण त्याला तसं सरळ सूचित करायचं नाही आहे, परंतु आपलं लक्ष सतत त्याच्या भोवती असायला पाहिजे। त्याच्या घरच्या कोणालाही काही होणार नाही ह्याची आपण काळजी घ्यायची आहे। ठीक आहे गुरुदेव। तसंच ह्या संकटातून नागनाथने स्वतः बाहेर येणं अपेक्षित आहे। त्याला लवकरात लवकर गरुडास्त्र शिकवावं लागेल। गरुडास्त्राच्या बीज मंत्राची आराधना त्याला करायची आहे। मी त्याच कार्यात आहे गुरुदेव। गरुडास्त्राला आव्हान कसं करायचं आहे हे मी त्याला सांगितलं आहे आणि त्यासाठीचा बीज मंत्र देखील तो शिकत आहे। अस्त्र शस्त्र विद्येत नागनाथ कसा सिद्ध होईल हे आता तुलाच ठरवायचे आहे। नागनाथ एकदा सिद्ध झाला की त्याला त्या दुष्ट नागिणीचा वध करायचा आहे अशी माझी तुला आज्ञा आहे। अवश्य गुरुदेव। पद्मिनी, जर हे खरं असेल तर हे फार भयंकर आहे। आपण घरच्यांना सांगायला पाहिजे। नाही नाही, आता कोणाला सांगू नका। मला पुन्हा काही जाणवलं तर मग बघूयात आपण। अगं पण निदान आपण नागनाथ आणि यांना तरी सांगू। ताई, मला सगळ्यांना काळजीत नाही टाकायचं म्हणून मी तुम्हाला एकटीलाच सांगितलंय। मी पाहून येते त्यांचं काय चाललंय ते। थांब आत्या, पद्मिनी आईला एकट्या आईशी बोलायचंय, त्यामुळे तू तिथे जाऊ नकोस। कोशधर्म, अरे काय चाललंय या घरात? म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लेखी माझी किंमतच नाही का? नागनाथ, जाऊ दे आत्याला। ठीक आहे, आपण तिघेही जाऊयात। चला। काय ग, झालं का बोलून तुमचं? हो, नाही म्हटलं आम्हाला पण कळू दे काय येते। अहो वंस, असं विशेष काही नाही। आता पद्मिनीला सगळ्यांसमोर सांगायचं नसेल तर विशेष असेल ना? का उगा असं तुला एकटीला घेऊन जाईल बाहेर? आत्या, आई म्हणतेय ना एवढं काही नाहीये म्हणून। वारे, हुशार आहेस। एका घरात राहायचं आणि एकमेकांपासून लपवायचं होय? काय ग पद्मिनी, काय लपवतेस माझ्यापासून? गुरुदेव, आपण कसला विचार करत आहात? श्रीपाद, माझे ध्यान तिकडेच लागले आहे। तिथे देखील खूप गोष्टी होणार आहेत, मी तेच पाहतो आहे। आपलं त्या रूपाचं मलाही दर्शन झालं आहे गुरुदेव। कलियुग असल्याने पृथ्वीवर सर्वत्र ठिकाणी दुष्ट शक्ती प्रबळ होत आहेत। त्यांच्यापासून मनुष्याचे रक्षण करण्यासाठी मी काही अवतार घेणार आहे।
श्रीपाद हे रूप त्यातीलच एक आहे. आपण तर सर्वत्र आहात गुरुदेव. माझं ते रूप भविष्यात सज्जनांना सहाय्य होत राहणार आहे. होय गुरुवर. आई वडील कुटुंब या पातळीवरचं श्रीपाद यांचं कार्य आणि त्यांच्या कडेला असणाऱ्या लोकांच्या हिताचं कार्य सोबतच सुरू आहे. त्यामुळे श्रीपाद मुळात कोण आहे हे लोकांना हळूहळू समजेल. अहो, लोक म्हणतात की श्रीपाद आत्ताच आलाय म्हणून. हो, तो काय तिकडेच दिसतोय श्रीपाद. श्रीपाद 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 श्रीपाद. आई, ए आई, दादा दादा. श्रीपाद बाळा, कुठे गेला होतास रे तू? किती वाट पाहिली मी तुझी. आई, मी आता आलोय ना. मी तुझ्या जवळच आहे. आता कुठेही जाणार नाही. हे बघ, मी तुला कुठेही जाऊ सुद्धा देणार नाही. तू इथं नसताना प्रत्येक दिवस मी कसा काढला हे माझं मला ठाऊक आहे. तुझी इतकी काळजी लागून राहिली होती. तू कुठे असशील? तू काय खात असशील? तू पाणी तरी पिलं असशील का? थंडी वाऱ्याचं कुठं राहिला असशील? कुठं झोपला असशील? बाळा, तुझ्याशिवाय अन्नाचा एक कणही गोड लागत नव्हता रे मला. आई, मला सुद्धा सगळ्यांची खूप आठवण येत होती. पण मी नर्मदाला जाऊन येण्याचा संकल्प केला होता. ती इच्छा पूर्ण झाली. हे बघा, आपण आता इथं ह्यासाठी जमलेलो आहोत की राज्यात जो काही दुष्काळ पडलेला आहे आणि सगळ्यांचं जे काही हाल होत आहेत त्यावर आता आपण काय करायला पाहिजे हे आपण ठरवायला लागेल. वय ना, गोरख बाबांचा राजावरचा राग काही शांत होईना. त्यांचा राग जोवर कमी होत नाही तोवर हे असंच घडणार आहे बघा. इकडे तर राजा बी माघार घ्यायला तयार नाही. तो तर लोकांनी कधी बी चिरडून टाकल असंच झालंय. आणि या समध्यात दुष्काळ तर आणि वाढतच चालला आहे. आणि आपण बडे बाबासनी बी विनंती केली होती की गोरख बाबासनी त्यांचा राग सोडायला सांगा म्हणून. पण त्यांचं असं म्हणणं आहे की गोरख बाबा जे काही करतायत समद आपल्यासाठीच आहे. म्हणजे या समध्यात आता आपणच कोंडीत सापडलो आहोत. मग आता तुम्हीच सांगा
आपण याच्यावर काय करायला पाहिजे. महाराज, हे काय सुरू आहे आपल्या राज्यात? आपल्या लेकीच्या विवाहाचा खेळ मांडून ठेवलाय का तुम्ही? महाराणी शांत व्हा. मला कल्पना आहे की ही गोष्ट ऐकल्यावर तुमचा संताप होऊ शकतो. माझाही तो झाला होता. हो, मग महाराज हे काय आहे नेमकं? आधी प्रधानजींनी आपल्या लेकीचा हात मागितला आणि आता तर सेनापती सुद्धा तोच प्रस्ताव आपल्या पुढे ठेवतात. पण महाराणी, त्या नाथांचं प्रकरण सेनापतींकडे सोपवण्याचा सल्ला हा तुमचाच होता. हो, पण त्या बदल्यात राजकन्येचा विवाह त्यांच्याशी कशाला करायला हवा? सेनापतींची जी जबाबदारी आहे ती फक्त त्यांनी पूर्ण करावी. पण आपण या प्रस्तावावर विचार करायला काय हरकत आहे? जर सेनापती सगळी जबाबदारी घेत असतील, त्या दोन नाथांना राज्यातून बाहेर काढायला लावणार असतील, तर आपण हा विवाह का नाही करू शकत? मला तो मान्य नाही. आपल्या लेकीचा विवाह सेनापतींसोबत कसा काय होऊ शकतो? का नाही महाराणी? सेनापतींना जर त्या दोन साधूंच्या प्रकरणामध्ये यश आलं तर त्यांची योग्यता आपल्याला कळेलच की. आणि तसंही या प्रकरणामध्ये मनाने विचार न करता डोक्याने विचार करून निर्णय घ्यायला हवा. मला सरळ सरळ ह्यात सेनापतींचा संधी साधूपणाच दिसतो. पण महाराणी, आता या क्षणी मला दुसरा कोणताही पर्याय दिसत नाहीये. पण महाराज, आपल्याला हे सुद्धा पाहायला हवं की आपल्या लेकीला हे मान्य आहे का? महाराणी, सर्वप्रथम येतं आपलं राज्य. मला आधी आपल्या राज्याचा विचार करायला हवा. आपली राजसत्ताच राहिली नाही तर आपल्या लेकीच्या म्हणण्याला तरी किंमत राहणार आहे का? कोशधर्म, बघ बाबा तुला तरी पटतंय का? आता तूच विचारून बघ. निदान तुला तरी सांगेल तुझी बायको. नागनाथ, ए नागनाथ! अरे नागिनीच्या पोरा, अरे बाहेर ये. हा आवाज कसला येतोय? कोशधर्म, ए कोशधर्म, अरे बाहेर ये बाबा. अगे सुरादेवी, आता तुला ऐकू येईना वय? कोशधर्म, समध्यांनी बाहेर या. हा तर पाटलांचा आवाज आहे. हो, पण ते आपल्या नावाने का हाका मारतायत? आता पुन्हा नवीन काय डोक्यात आलंय यांच्या? आवाजावरून तर असं वाटतंय की फक्त पाटील पाटलीण नाही आहेत, तर सगळा गाव गोळा झालाय. आता इथे उभं राहून तुम्हाला काही कळणार आहे का? चला, आपण बाहेर पाहून येऊ. पद्मिनी आई, सर्वत्या तुम्ही दोघे आतच थांबा. आम्ही तिघे जाऊन बघून येतो. चला. काय झालं पाटील? अरे आम्हाला काय विचारतो या? हे आम्ही तुला विचारा आलोय.
की तुमचं काय चाललंय ते. आज पातूर तुम्ही समद्या गावाला खुळ्यात काढलं, पण आता तसं व्हायचं नाही. पाटलीनबाई, तुम्हाला काय म्हणायचंय ते स्पष्ट बोला. वय वय, आज समद्या गावामोर स्पष्टच कराय आलोय. या नागनाथाचा जन्म ज्या नागिनीच्या पोटी झाला, या नागनाथनं तिला चेटूक करून बाई बनवलंय आणि तिला तुम्ही घरात ठेवलंय. गिरिजा अक्का, असा आरोप तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा केला होता, पण जे काय खरं आहे ते सगळ्या गावासमोर तिथे स्पष्ट झालंय. ते काय नाही, तेव्हा बी तुम्ही खोटच बोलले होते. आणि या नागनाथानं चेटूक करून समद्यासनी घाबरवलं होतं. पण आता कुणी ऐकून घेणार नाही. त्या नागिनीला आधी बाहेर बोलवा. ती बाहेर येणार नाहीये आणि आमच्या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही राहायचं हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अरे गावाचा कारभारी आहे म्या, आणि इथं काय होणार काय नाही हे म्या ठरवणार. तेव्हा तुम्हाला शेवटचं सांगतो, या त्या नागिनीला बाहेर बोलवा. पद्मिनी आई, बाहेर ये. बघा गावकऱ्यांनो, हीच ती नागिन हाय. गावाला नाव सांगतात पद्मजा, आणि ही ती नागिन पद्मिनी हाय. गिरजाक्का, माझी बहीण आहे ती. हो गिरिजा अक्का. वर कोशधर्म, गावातली समधी लोक तर तुला लय चांगले समजत होते, पण तुला बी तर चांगलं खोटं बोलायला जमतंय की. एक तर या नागनाथालाच गावात ठेवू नका म्हणले होते, तेव्हा आमचं कुणी ऐकलं नाही. तेव्हा तुम्हा दोघांनी लेकरू बाळणं होतं, तेव्हा तुम्हाला ते गोड वाटलं. अरे असलं पोर तर ठेवलंच घरात, पण त्याची आय ती नागिन ती बी कायला ठेवली घरात. अरे गावातल्या समन्याचा जीव घ्यायचा आहे का काय तुला? अव हे असं नाही कबूल करायचे. या नागिनीला वडत पारावर नेऊ, मग बरोबर खरं बोलत्याल समदे. नागनाथ, तू पद्मिनी ह्या सर्पिणीच्या पोटी जन्माला आलास हे सत्य आहे, आणि हे सत्य जगापासून लपवण्याची आवश्यकता नाही. पद्मिनीची काळजी ब्रह्मांड घेईल, कारण ती तुझी माता आहे. चला मग समदे. मी माझ्या गुरुदेवांचं स्मरण करतो आणि सांगतो की जो कोणी ही रेषा ओलांडायचा प्रयत्न करेल त्याचा जीव जाईल. आम्हाला वाटलंच होतं नागनाथ की तू असं काहीतरी चेटूक करशील म्हणून. अरे पर या येळी आम्ही तुला घाबरणार नाही. तुमचं खरं हाय म्हणता ना, मग आज समजा गावामोर होऊन जाऊ दे काय खरं काय खोटं ते. वय तू पद्मजा आहेस ना, मग ठेव नागनाथाच्या डोक्यावर हात आणि घे शपथ हे तुझं पोरग नाही म्हणून.